वेलकम बॅक. माझं नाव आहे पूजा आणि आज आहे ट्यूसडे आणि ट्यूसडे बरोबर इट्स दॅट टाइम ऑफ द मंथ. म्हणून आज ना मी काहीच एकदम स्ट्रेस नाही दिलाय मला. मी एकदम चिल करत आहे. म्हणजे मी खूप काय काय खाल्लंय. मी दुपारी छोले भटुरे खाल्ले, पेपर साधा डोसा असा तो लांब लचकवाला डोसा, आणि त्याबरोबरच ना आज माझ्याकडे काहीच नाहीये अपलोड करायला. तर ओके फाईन, पण असं कधी कधी आपण देऊ शकता ना आपल्याला असं ऑफ डे. तर आता मी ना एक रील शूट करत आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली काय आहे. तर मला ना एका ब्रँडनी 2 त्यांचे एकदम मस्त कपडे पाठवले, म्हणजे एकदम ट्रेडिशनल शादी लुकवाला. तर त्यासाठी आता मी रील शूट करत आहे, कारण का मी ते डिले नाही करू शकत. त्यांनी एवढं ट्रस्ट से मेको दिया आहे, तर आपण पण आपलं काम पटपट करून द्यायला पाहिजे. म्हणजे रिझन्स नको ना त्यांना पण, मग त्यांना पण असं हर्ट होईल की ही करत का नाही आहे. तर मी करून टाकते. म्हणजे कन्सेप्ट असा आहे माझा की व्हॉट इफ मी कोणाचं तरी लग्न ते गेट क्रॅश केलं और उनमें से दिखने के लिए, म्हणजे असं ते गेस्ट लुक तसं आपण करणार आहोत. आता ती रील अपलोड तर झालीच असेल. तुम्ही पहिले ना ते जा आणि ते बघून घ्या. आणि आता आपण पटकन आपली ही व्लॉग पण चालू करून टाकूया. तर चला बघूया ही व्लॉग. आता माझं दोन्ही ते कपडे घालून झालंय, शूट करून झालंय. आणि बापरे, मला वाटलं की हे पटकन होऊन जाईल, पण नाही. 1 तास ना ते कॅमेरा सेट, 1 तास नाही, हे खूप जास्त मी बोलली, अर्धा तास तर हे नुसतं कॅमेराचं अँगल सेट करायला जातं की कसं काय छान वाटेल. मग असं करता करता 1 आवर माझं गेलं ह्यातच. आणि आता पसारा जाम झाला, जाम म्हणजे जाम. आणि मला खरंच आउटफिट हे खूप आवडले. तुम्ही ना ती रील जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की काय. आणि आता आपल्याला हा पसारा साफ करायचा आहे. खूप जाम पसारा. 1 मिनटं तुम्ही बघा. हे सगळं मेसचं जे आता मी क्लीन करणार आहे. तर सगळ्यात पहिले होता हा पिंक आउटफिट आणि ह्या बॅगेत दोन्ही आलेले. आता ना ही माझी एक ट्रिक आहे. म्हणजे जर घडी करायला खूप बोर होतं तर हे कपडे सगळे सरळ करायचे आणि लगेच इस्त्रीला द्यायचं. म्हणजे ते नीट पण होऊन येईल आणि कपडे इस्त्री पण होईल. हे 2 होते ते आउटफिटसाठी मी काढलं होतं. एक तर माझ्या रूममध्ये झालं आहे ते एकदम पझल. माझी रूम खरंच एक पझलसारखी झाली आहे. आणि तिकडून असं काय शोधायचं म्हणजे एक बिग टास्क आहे. तर मी जो मला बॉक्स मिळाला ते मी उचललं आहे. आता मी हे ह्याच रूममध्ये ठेवेल. आता हे इस्त्रीला देते. नीट पहिलं मी घडी घालते, मग इस्त्रीला देते. आणि त्याबरोबर ना एक क्यूट अशी पोटली पण दिली होती, जे ते पिंक ड्रेसवरती जाईल. मस्त होतं. तर मी फ्रेश पण झाली आहे आणि विचार करत आहे की मी आंघोळ करू का. पटकन एक आंघोळ करून घेते, कारण का मला खूप असे ना क्रॅम्प्स येत आहे यार. मग आंघोळ करून घेते. आणि मी हे आंघोळ केल्यावरती हेच घालू का परत. टी शर्ट हेच घालते, कारण का आत्ताच घातलं आहे. परत एक तर मी कपडे देते ना नुसती ते धुवायला, तर मम्मी तिकडनं ओरडते आणि मग मावशी पण की काय किती कपडे देते धुवायला. म्हणून बचत. आणि थंडीमुळे ना थोडंसं असं ते प्रॉब्लेम पण होतो आहे कपड्यांमध्ये. म्हणजे ते नीट असे सुकत पण नाही आहे. ते असं थोडंसं उसको असं मॉइश्चर लगते जा रहा है. तर दॅट्स द प्लॅन. पटपट आंघोळ करूया आणि मग डिनर. भूक पण लागली यार. एक तर मला ना ते क्रॅम्प्समुळे ना खायला पण नाही होत. म्हणजे भूक लागते मला, पण ते क्रॅम्प्समुळे ना असं काय जात पण नाही पोटात. आय हेट दिस. आणि आता इथे माझं बाथटब रेडी झालंय. थोडे ना बबल्स पण टाकते मी. 1 मिनिट लॉक. बरोबर मी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. हे बाथ बॉम्ब्स जे मी फर्स्ट टाईम यूज करत आहे. मी आत्तापर्यंत कधीच बाथ बॉम्ब्स ऑर्डर नाही केले, कारण का आपल्या इथे नाही रे असे ते चांगले फॅन्सी बाथ बॉम्ब्स आपल्या इथे बिलकुल नाही. 1 मिनिट मी हे नीट ओपन करून दाखवते. हे असे ते बाथ बॉम्ब्स आहे, दिसतंय असे लेमन, ग्रीन, पिंक असे ते फ्लेवर्स आहे. आपण हे यूज करूया मस्तपैकी. मला तर एकदम असं हो ते होते थंड आहे ते. अच्छा ते स्प्रेड होत आहे. छी फेल आहे. आपल्या इथे नाहीच आहे बाथ बॉम्ब्स. आता असं काहीतरी झालंय. झगमग. आजचं डिनर मेन्यू गिलके, वांगी बटाटा, वरण, भात,
तिथे आहे पापड, चपाती म्हणजे पोळी. तर माझं सगळं करून झालंय. अंघोळ केली आणि कपडे मी बदलले यार. खरंच रिझन माझ्याकडे खूप आहे आणि खरं यार ते ओले झाले होते म्हणून मी बदलले, नाही तर मी नाही बदलले असते परत तेच. कारण का ते वाले कपडे मी फक्त 5 मिनिटासाठीच घातले होते यार. काहीतरी करायला लागेल ह्या सवयीचा मला. आणि जेवण करून झालं. मेन्यू तुम्ही बघितलंच असेल. लिओला खाली फिरवलं आणि आता मी करत आहे माझं नाईट स्किन केअर रुटीन. तर मी फक्त क्रीम लावणार आहे मग, कारण का मला पिंपल्स आले, म्हणजे 1-2च आले, असे फार नाही. म्हणजे हे ना हे असं तर डार्क होत चाललंय. मग ही एक क्रीम आहे हे ना, आणि ही जी क्रीम आहे ना ते फ्रीजमध्येच ठेवायला लागतं म्हणून एकदम थंड थंड आहे. त्याच्याने ना मग ते नेक्स्ट डे असं कमी कमी होत जाईल. म्हणजे आता मी हे काल रात्री ह्यावरती क्रीम लावलं तर मग ते कमी कमी होतं. म्हणजे ते पिंपल असे डायरेक्ट पॉप नाही होत, म्हणजे ते आरामात ते ड्राय होतं. कळतंय कसं? मग असं आहे. आता तुम्हाला ह्या क्रीम्सबद्दल अशी का व्हिडिओ पाहिजे ना तर मी बनवू शकते एक सेपरेट व्हिडिओ. पण मी का डॉक्टर नाही आहे. आता मला माहीत नाही कोणाला ते सूट होईल कोणाला नाही होईल. तर मी बनवते, तुम्ही ती रिसर्च करा की तुम्हाला जर होतंय की नाही, सूट होईल की नाही, तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा. मग आता मी हे करते, पटकन लावते की बिग बॉस बघणार आहे. सो आपण भेटूया उद्या. उद्या वेडनेसडे, म्हणजे लंच मेन्यू असेल छान किंवा डिनर मेन्यू उद्याचं छान असेल. तर आपण उद्या भेटू. गुड नाईट. हे आहे नेक्स्ट डे. माझा रील आजची करून झाली आहे. आता माझ्याकडे 2 रील्स आहे आणि मी कन्फ्युज्ड आहे की मी आज कुठली रील अपलोड करूया, ती कपड्यांची की मी ना एक नवीन रेसिपी, नवीन नाही आहे म्हणजे एकाने ट्राय केली आहे, फॉरेनर कोणीतरी, इटॅलियन होता तो की का होता माहीत नाही. त्यांनी असं इन्व्हेंट केलं होतं बटर चिकन पास्ता. तर तेच मी ट्राय केलं आहे की खरं हे टेस्टी वाटेल की नाही. जास्त काय नाही, बटर चिकनला एकदम बॉईल करायचं आहे, मग त्यात टाकायचं ते बॉईल्डवाले पास्ता, बट नीट मिक्स करा, त्यावरती क्रीम कोथिंबीर काही टाका आणि खा. आणि खरंच यार ते छान होतं. तुम्ही ती रील जाऊन बघा, मग तुम्हाला नीट कळेल की मी काय बोलते. मग हां, आता मी फ्रेश होते पटकन. आणि हां, आजचा दिवस चांगला होता यार, सगळं पटपट करून झालं आहे. तर हां, प्रोडक्टिव्ह था काफी. त्याबरोबर ती ना असं मला वाटतं की मला एक्सरसाइज किंवा जॉगिंग चालू करायला पाहिजे, कारण का असं हेल्थवरती पण लक्ष ठेवायला पाहिजे. सो हेच अपडेट होतं आतापर्यंत. तर मी टकाटक झाली आहे, आंघोळ वगैरे माझं सगळं करून झालं आहे. तर पटकन मी तुम्हाला आजचं डिनर मेन्यू दाखवते. का बनवलंय ना कोण? मी बनव. मच्छी बरोबर वियर्ड फूड कॉम्बो काय असेल? मम्मी मच्छी बरोबर वियर्ड फूड कॉम्बो, मच्छी आणि सॉस, टोमॅटो केचप विथ मच्छी. मी तू शेफ. इथे काय सुपरवायझर कोलंबी रस्सा. हो, चिकनला बॉईल केलाय. बॉईल नाही ग, फोडणी दिली. आता दुपारी ना मी बटर चिकन खाल्लं होतं आणि बटर चिकन बरोबर होतं मिसळ. तर हे 2-3 पाव उरले तर ते मी खाईल चिकन बरोबर. लेट मी शो यू. एकदम मस्त ते बेकरीवाले पाव आहे, एकदम असे मऊ मऊ. तर ते मस्त चिकन रस्सा, प्रॉन्सचा रस्सा, टू गुड. आत्ता चालू केला काय बरं? हा ते मला माहिती आहे आणि मी जे बोललेलं तो तू टाकणारच रे. टाकते, तू बोल तर काय. नेहमीच वाटणं फ्राय करायचं, तेल सुटेपर्यंत वाट बघायची, मग त्याच्यामध्ये चिकन टाकायचं, झालं चिकन. सिंपल आहे. हा, करून दाखव, खायला दे मला. खायचं काम. आता मला माहित नाही की ही फक्त मीच आहे की सगळे करतात. मला असं पिठाबरोबर ना खेळायला खूप आवडतं. असं वाटतंय की ते एक क्ले करून तर मी असे वेगळे शेप्स बनवते. आता ना मी दिवा बनवत आहे, पण जर मम्मीला कळेल की मी हे असं उचललं तर तिकडनं मला ओरडा पण बसेल. स्मॉल स्मॉल शेप बनवायचं. इट्स लाईक दिया और बाती हम. वाटलं असतं चिकन हंडी. हा का रस्त्याचं असतं पाण्याचं. हँडसम बॉय, हँडसम. हे बघ नमक आहे, हे पांढरं असतं नमक, हे नमक कसं टाकायचं नाही तर ते पण तुला माहित आहे. मिक्स का होईल ते मिक्स. काय आहे माझं रूमचं आता प्रोग्रेस. आता असं मस्तपैकी त्यांनी प्लाय लावलाय कार्पेंटर दादानी. आणि इथे
आता ते शीट्स आहे ना ॲक्रेलिकचे ते लावून झाले आणि एकदम मस्त ते शीट्स दिसतं असं चमकी आहे, त्यात ग्लॉसी आहे, म्हणजे नो कलरचं बिलकुल यूज नाही केलं, नाही तर ते परत प्रॉब्लेम होतं. आता कधी हे होईल आणि कधी मी येईल माझ्या रूममध्ये. खूप मिस करते यार मी. आणि ना अशी झोप नाही येत खरं बोलू तर. रूम इज रूम. आता ही व्लॉग मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला ही व्लॉग आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो दॅट्स इट. बाय.